आज आपण बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड, जे लहान किंवा मोठ्या सगळ्यांना आवडणारं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर दूध, 1 कप साखर आणि 2.5 चमचे कस्टर्ड पावडर। आता आपण कस्टर्ड पावडर मध्ये थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकून मिक्स करून घेणार आहे, पेस्ट बनवणार आहे त्याची। याच्यासाठी आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, हे कस्टर्ड पावडर मध्ये टाकायचं आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची। आता ही आपली कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार आहे। आता आपण दूध गरम करून घेऊ। आता आपण दूध गरम करायला ठेवलेले आहे। आता ह्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। आता दूध उकळी येत आहे, याच्यामध्ये आपण साखर घालणार आहे। आणि ही साखर विरघळवून घ्यायची आहे पूर्ण। आता ही दुधामध्ये पूर्ण साखर विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडी जी आपण बनवलेली आहे कस्टर्ड पावडरची पेस्ट ती मिक्स करत जायचे। याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर आहे, पेस्ट आहे, ही एक साथ सगळी मिक्स नाही करायची, अगदी थोडी टाकून मिक्स करायची, नाहीतर एकदम घट्ट होऊन जातं। आणि मिक्स करत राहायचं। अगदी थोडी करून ही सगळी पेस्ट जी बनवलेली असते ती मिक्स करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे मिश्रण 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि नॉर्मल टेम्परेचर पर्यंत थंड करून घ्यायचं। त्याच्यानंतर हे फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी। हे पहा, ही अशी पेस्ट टाकल्यानंतर हे दूध आपलं असं बनलेलं आहे। आता हे आपण थंड करून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतर हे फ्रीज मध्ये आपण सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय। जे आपण मगाशी कस्टर्ड बनवलं होतं ते 2 ते 3 तास आपण फ्रीज मध्ये ठेवलं होतं। ते 3 तासानंतर मी बाहेर काढलेलं आहे, बघू शकता। आता ते असं थिक लेअर मध्ये झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स काहीही टाकू शकतो। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे डाळिंबाचे दाणे आणि ॲपल कट करून। याच्यामध्ये आपण ॲपल आणि डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व करू। आता हे आपलं कस्टर्ड रेडी आहे खाण्यासाठी। आता हे आपलं कस्टर्ड खाण्यासाठी रेडी आहे।